काँग्रेसला देतो आमच्या काँग्रेसचा आमच्या अमित भैयाच निवडून येऊ आमचे एवढीच आहे पहिल्यापासून आमचे त्यांनीच आमचे काम करतात बाकी दुसरे आलेले निवडून आमचे कोणते काम करत नाहीत आमचे फक्त अमित भैयाच काम करतात आणि आता अमित भैयाकडून उभारल्यात रेणुका आम्ही ह्यांनाच देणार. लातूर शहर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि लातूरच्या जनतेच्या मनातील प्रश्न काय आहेत, प्रभागाच्या नगरसेवकांनी कोणते कामं केले पाहिजेत आणि त्यांच्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीनं जनतेचा जाहीरनामा हा कार्यक्रम लॉन्च केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 14मध्ये आणि प्रभाग क्रमांक 14मध्ये माझ्यासोबत या प्रभागातील काही नागरिक आहेत, महिला आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बघा मागचं 1 महिना झालं निवडणुकीची सगळी प्रक्रिया सुरू आहे. तुमच्याही कानावर येतं आहे की बाबा हे लोक निवडणुकीला थांबलेत, ते लोक थांबलेत आणि ते त्यांचे जाहीरनामे मॅनिफेस्टो घेऊन येणार आहेत. तर तुम्हाला कोणत्या समस्या महत्त्वाच्या वाटतात की ज्या सुटल्या पाहिजेत? आम्हाला काय केराचं प्रश्न, पुन्हा नाल्याचं प्रश्न, पाण्याचं प्रश्न, आमच्या लेकरावाची काही फी असं ही करायची शिक्षणाची, ही काय दुसरं काय एवढंच आहे. बरं, असं तुम्हाला वाटतं की हे प्रश्न सुटले ही लोक गणेश भैया आणि रेणुका शिंदे करतील म्हणून आम्हाला विश्वास आहे. आम्ही काँग्रेसचेच आहोत. बरं बरं, म्हणजे असं तुम्हाला वाटतंय. मला सांगा की आता यांनी शिक्षणाचा प्रश्न मांडलाय, अजून कोणते प्रश्न आहेत की जे मागच्या 4-5 वर्षापासून प्रलंबित आहेत आणि ते गरजेचे आहेत? आमचं घरकुल, आमचे हे रस्ते जरा चांगले करावं, लेकरावाच्या शिक्षणाचं, म्हाताऱ्या बायाच्या पगारी राहिल्या जिथल्या तिथं, घरकुल आलेले मंजूर झालेले येणार आमचे, पाण्याची एक टाकी पाणी नाही आम्हाला ह्या गल्लीला. हे असं आमच्या इथं गल्लीला किती वर्षापासून पाणी नाही? गल्लीला आता 10-12 वर्ष झालं पाणी नाही आमच्या इकडं. एकच टाकी आहे. काय इकडे येऊन भरावं लागतंय लांबच्या लांब आम्हाला पाणी. इकडे काय सार्वजनिक टाकी आहे का? सार्वजनिकच आहे पण त्यांच्या एकच आहे एवढ्या एरियामध्ये, आमच्या इकडं नाही. आमच्या इकडे एक देव बांधून असं आमचं म्हणणं आहे. कसं आणतो पाणी? घागरीनं. आणि जे घरोघरी जे पाईपलाईन असते महानगरपालिका ते नाही का नळाचं? ती आहे नळाची पण 15 दिवसाला 8 दिवसाला पाणी येते, तेवढं कुठलं पुरून जाते त्यांनी पाणी टाकी पुरत केलेली नाही. आहे. म्हणजे बोरवेल काँग्रेसवाल्यांनीच टाकी बसवलेली आहे. मग आता तिथे एक बसलं आता इथे एक बसून द्यावं आम्हाला एवढंच मान्यता. आमचे रुकलेले काम ह्यांनी ही करावं. आमच्या लेकराचे शिक्षण झालेत पण लेकराचे भरलेत फॉर्म कुठं चिना काय नाही, ही आमची आहे मागणी. ही करावं ह्यांनी पुरे आमची. तेव्हा निवडून तेव्हा त्यांनी टाकी आणून बसवलेली आहे. बरं, पगारीचा प्रश्न ते म्हणतायत. पगारीच्या प्रश्नाबद्दल काय सांगाल? काय प्रॉब्लेम आहे पगारी? मी आता बघा की आता कागदपत्र डॉक्युमेंट केली मी, ती म्हणते तर तुमचं आता होतच नाही, पैसे द्या, ही द्या, ही मांडा असे देतात. किती लोकांचे प्रॉब्लेम आहेत प्रभागामध्ये? असतील आता महिलावाची त्यांची अपेक्षा काय आहे ते बघा ना तुम्ही. ठीक आहे, आपण समस्यांबद्दल तर बोलतोय. मला थोडंसं हे सांगा की या प्रभागामध्ये काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख तुल्यबळ पक्ष आहेत बरेचदा, तर त्याच्यामध्ये लढत आहे. तर काय लोकांचा मूड काय वाटतंय? काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी गणेश देशमुख आहेत, भाजपचे रविशंकर जाधव आहेत, तर काय वाटतं? आमच्याकडे कोणच भाजपाचे आले नाही तर 10-15 वर्षांना इकडे कोणच नाही. फक्त येते तर बघा काँग्रेसवाले. काँग्रेसवाले येते. हो. आणि आम्ही मत बी काँग्रेसला देतो आमच्या काँग्रेसचा आमच्या अमित भैयाच निवडून येऊ आमचे एवढीच आहे पहिल्यापासून आमचे त्यांनीच आमचे काम करतात बाकी दुसरे आलेले निवडून आमचे कोणते काम करत नाहीत. आमचे फक्त अमित भैयाच काम करतात आणि आता अमित भैयाकडून उभारल्यात रेणुका आम्ही ह्यांनाच देणार. त्यांनी बी आमचे करावं काम. बघा, राजकारणामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे आणि या प्रभागामध्ये सुद्धा महिला उमेदवारांना दिलेलं आहे. त्या ठिकाणी अनेक पक्षांनी तिकीट. कोणत्या महिला उमेदवार प्रबळ वाटतात तुम्हाला? महिला उमेदवार कोणत्या आहेत? नाव काय? रेणुका शिंदे. बरं, ते काम करतात असं वाटतं तुम्हाला? करतात त्यांनी निवडणुकीला नव्हत्या तेव्हा बी त्यांनी आमचं काम केलं. त्यांनी आमचे बाळ आमचं दवाखान्यामध्ये ऍडमिट होतं तर आम्हाला लय दिल तर त्यांनी बिल. आम्ही दीदीकडे आलो, दीदी आमचं बाळ असं ऍडमिट आहे तर दीदीनं आमचं 5 मिनिटात काम केलं. त्यांनी नव्हत्या बी ह्याच्यात तर 2 महिन्याखाली, आता तर आल्यात. त्यांनी आमचं काम करत्याला आम्हालाही विश्वास आहे त्यांच्याकडून. या प्रभागातून काम करणाऱ्या उमेदवाराला पसंती आहे म्हणा की? हो, पसंत आहे. हो, त्यांनी नव्हत्या तरी बी केले, आता तर झाल्यावर तर आमचं सगळंच काम करतात त्यांनी. आणि नाही केल्या तर त्यांना भांडायला आमचा अधिकार आहे. काम केले, पाणी घुसलं घरात आमच्या तर पाण्याचे पैसे दिले, हे बी केले. नाही आमचं त्यांनी काम केलं. तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो प्रभागामध्ये जो उमेदवार
आधीपासून काम करत आलेला आहे, लोकांच्या प्रश्न, लोकांच्या अडीअडचणींना सामोरा गेलेला आहे, लोकांच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. तर अशाच उमेदवारांना मत देण्याचं त्या ठिकाणी या सगळ्या प्रभागातील नागरिकांचा मूड आहे. मागच्या 70 वर्षापासून भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील की विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील, त्यामध्ये आपण जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, पायाभूत सोयीसुविधांसाठी लढत आहोत. कुठेतरी हे राजकीय लोकांचं आणि पॉलिसी मेकर्सचं अपयश आहे की आपण अजूनही वीज, रस्ते, लाईट, पाणी या सगळ्या गोष्टींसाठी धडपडत आहोत. येणाऱ्या काळामध्ये या प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक विचार करून जे पॉलिसी मेकर्स आहेत किंवा येणाऱ्या काळात जे नगरसेवक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जाणार आहेत, ते या गोष्टीचा विचार करून हे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतील, अशा प्रकारचा आशावाद प्रभाग क्रमांक 14मधून व्यक्त केला जात आहे. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळीसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.